विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज कामकाजाला सुरुवात होताच विधानसभेत नागपूर इथल्या बाजारगाव स्फोट आणि मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्षाच्या वतीनं स्थगन प्रस्ताव देण्यात आला। सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी केली होती। मात्र या दुर्घटनेबाबत सरकार गंभीर नसून या विषयावर विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल देशमुख यांना बोलण्यास परवानगी देऊन स्थगन प्रस्ताव नाकारला। तसंच या प्रश्नासंदर्भात सरकारला आजच निवेदन करण्याची सूचना त्यांनी दिली। सभागृहात सगळ्यांना बोलायला संधी देऊनही विरोधी पक्ष सभात्याग करत आहे, हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। यापूर्वी प्रश्नोत्तराच्या तासाला राज्यातलं साकव नव्याने बांधणं आणि दुरुस्ती यासाठी वाढीव निधीसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतंत्र तरतूद केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अनुदान म्हणून 170 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या संत्री निर्यात करतील त्यांना तो देण्यात येईल अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली। तर मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण विभागाच्या परीक्षांचा निकाल उशिरा लागल्याबद्दल विद्यापीठाला समज देण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली। पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण। मुद्दा एवढाच आहे, हा विषय कधी कांद्यावर जातो, कधी विद्यार्थ्यांवर जातो, कधी मागासवर्गीयांवर, असं विषयच नाही अध्यक्ष। विषय एवढा मर्यादित आहे की हे पैसे वेळेवर मिळत नाहीत। केंद्र सरकारचा हिस्सा जो काही देणार, कधी राज्य सरकार, आता हा विषय 2 वर्षानंतर पैसे आलेत, 2 वर्ष का टीसी द्यायची नाही, विद्यार्थ्यांची अडचण, परत त्यांना जाता येत नाही, संस्था चालक त्यांना सोडून संस्था जाता येत नाही, संस्था चालकाचे प्रश्न वेगळेच आहेत। फीज न मिळाल्यामुळे किंवा शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक प्रश्न संस्था चालकाचे वेगळेच आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळेच आहे की त्यांना टीसी मिळत नाही, जाता येत नाही। माझं म्हणणं, मगाशी विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारतोच मी तुम्हाला पुन्हा विचारतोय, शासन जो केंद्राचे शासन पैसे असो किंवा राज्याचे असो, शासन या पैशाची प्रतिपूर्ती करून नंतर तुमचे अकाउंट्स केंद्र राज्य सेटल केले तर वेळेवर पैसे, मुद्दा एवढा आहे की वेळेवर मिळाले पाहिजेत, हे वेळेवर न मिळाले प्रश्न निर्माण होतात। माझा मुद्दा एवढाच मर्यादित आहे, या ह्याची प्रतिपूर्ती जी आहे ते आपण केंद्र सरकारचे पैसे वेळेवर न आले आणि जॉईंट अकाउंट ठेवा ना, विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर ठेवलं अविश्वासाचा प्रश्न नाही आहे, पण ते पैसे मिळाले पाहिजे संस्थेला किंवा जे असेल ते इन्स्टिट्यूटला। आमचं पण जॉईंट अकाउंटला ठेवा दोघांच्याही, काही प्रॉब्लेम नाही, आणि नंतर ट्रान्सफर करा, परंतु हे पैसे वेळेवर द्या आणि वेळ देण्याकरता प्रतिपूर्ती करण्याची गरज असल्यास शासन करेल का, हा मर्यादित प्रश्न आहे। मंत्री महोदय, माननीय चव्हाण साहेब, या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे निश्चितपणाने 2 वर्ष जो विलंब झाला त्याची माहिती मी आपल्या समोर या सदनामध्ये दिलेली आहे। पण आताच मागच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे 886 कोटी रुपये या ठिकाणी त्याची वाटप या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची प्रतिकृती करण्याकरता पुढच्या काळामध्ये जर केंद्र सरकारचे पैसे उशिरा येत असतील तर राज्य सरकार त्याची काळजी घेईल। यामिनीताई, थोडक्यात आता अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे। मी सुद्धा मागासवर्गीयच आहे, पण जी चर्चा झालेली ती अतिशय सविस्तर चर्चा झालेली आहे। मंत्री महोदयांनी त्या उत्तर दिलेलं आहे, तुम्हाला मी संधी देतो। अध्यक्ष महोदय, यामिनीताई, अध्यक्ष महोदय, मागासवर्गीयांना, मी स्वतः मागासवर्गीय आहे आणि त्यांना बोलू द्या ना, त्यांना बोलू द्या ना साहेब, त्यांना बोलू द्या, अहो बोलू द्या ना त्यांना, कसं त्यांना, आता मी ताई बोला तुम्ही।